नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न वाया जाता आपण आपल्या आजच्या मुख्य आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे तर आनंदाची ब्रेकिंग न्यूज. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ, 60% दराने वाढ लागू. मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता दिनांक 19 एप्रिल 2026. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. माहे एप्रिल वेतन व देयकासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळणार. महागाई भत्ता 58% वरून 60% वर वाढ करण्यास मंत्रिमंडळाने अंतिम मंजुरी प्रदान केल्याच्या संदर्भात हा व्हिडिओ. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. माहे एप्रिल वेतन व पेन्शन देयकासोबत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डीए मध्ये 2% वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी 18/4/2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डीए मध्ये 2% वाढ लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत एकूण डीए 58% वरून 60% इतका झाला आहे. या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना आता 1/1/2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने 60% दराने डीए वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे माहे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्याची डीए थकबाकी ही माहे एप्रिल व महागाई भत्त्या देयकासोबत रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासून 58% दराने डीए मिळत आहे. आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 पासून डीए वाढ केली जाईल. करिता लवकरच महाराष्ट्र सरकार सुद्धा आता 2% महागाई भत्ता वाढ मंजूर करतील. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.